चांदीचे भाव तर वाढतायत, पण याचा आपल्या बजेटवर काय परिणाम होतो? चला बघूया. हा फक्त गुंतवणुकीचा विषय आहे का, की रोजच्या खर्चावरही याचा परिणाम होतो? पण आधी हे समजून घेऊया की चांदीची किंमत वाढतीये तरी का? कारण चांदी फक्त दागिन्यांमध्येच नाही तर इंडस्ट्रीमध्येही खूप वापरली जाते. जसं की सोलर पॅनल्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक गाड्या आणि मेडिकल इक्विपमेंट्समध्ये. म्हणजे एकीकडे औद्योगिक मागणी आणि दुसरीकडे महागाई, यामुळेच दर वाढतायत. याचा परिणाम थेट मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बचतीवर आणि आर्थिक नियोजनावर होतो. सोपं आहे. आधी जेवढ्या पैशात जास्त चांदी यायची, आता तेवढ्यात कमी येते. आणि आपल्याकडे सणासुदीला जसं की दिवाळी किंवा अक्षय तृतीयेला चांदी खरेदी केली जाते. यामुळे लग्न समारंभात चांदीच्या वस्तू देण्याचं बजेट कोलमडू शकतं. पण फक्त एवढंच नाही, काही छुपे खर्चही आहेत जे आपल्या लक्षात येत नाहीत. हो, कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलार प्रॉडक्ट्ससारख्या वस्तूंमध्ये चांदी वापरली जाते. त्यामुळे या वस्तू महाग होतात आणि आपला मासिक खर्च नकळतपणे वाढतो. मग अशा परिस्थितीत मध्यमवर्गीय कुटुंबाने काय करायला हवं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाईत खरेदी टाळा आणि याकडे एक लाँग टर्म गुंतवणूक म्हणून बघा. आणि जरी आपण गुंतवणूक करत नसलो तरी वाढलेल्या दरांचा परिणाम आपल्या खर्चावर होतोच. म्हणजे चांदीच्या दरातील वाढ ही फक्त गुंतवणूकदारांसाठी नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. म्हणून योग्य माहिती आणि नियोजन केलं तर या आर्थिक परिणामांना सहज हाताळता येतं.